आज हनुमान जयंती आहे। हनुमानाचं काही लोक इंग्रजी भाषांतर करताना मंकी गॉड म्हणतात। तर मंकी गॉड का म्हणतात? जे संस्कार असतात तशी भाषा तयार होते। मला जर कोणी विचारलं की हनुमानाचं इंग्रजी भाषांतर काय, तर मी सांगेन इंटेलेक्चुअल कमांडो। अजून कोणी विचारलं की अजून सांग, तर मी सांगेन नॉलेज वॉरियर। अरे अजून बोल, मी सांगेन राम मोठे होते पण त्यांच्या राम राज्यासाठी हनुमान लागतो, इंटेलेक्चुअल कमांडो लागतो, नॉलेज वॉरियर लागतात। तर हे आजच्या दिवसाचं महत्व आहे। आणि हे जे महत्व आहे याचं कारण लक्षात घ्या। आजचा आपण विषय काय ठेवलाय? संघ प्रक्रिया नागपूर ते विश्व याचा लहानसा पुरावा देतो। ओबामा, राष्ट्रपती अमेरिकेचे ओबामा, त्यांच्या ब्रीफकेसमध्ये हनुमानाची मूर्ती असते। हे माहीत नसेल तर आज अधिकृत माहिती आपल्या मेंदूत पक्की करा। ओबामांच्या ब्रीफकेसमध्ये हनुमानाची मूर्ती असते। आणि हे ओबामा राष्ट्रपती जेव्हा भारतात आले तर ते हनुमानाच्या देशात आल्यामुळे त्यांनी एक जाहीर भाषणातलं एक वाक्य सांगतो की भारताचे पंतप्रधान, म्हणजे तेव्हा ते मनमोहन बद्दल बोलत होते, की मुंबईमध्ये टेररिस्ट अटॅक झाला आणि आम्हाला वाटलं होतं की या देशाचा पुरुषार्थ बघायला मिळेल, पण आम्हाला बघायला मिळालं नाही। तर ओबामांचं दुःख मी माझ्या ब्रीफकेसमध्ये हनुमान ठेवतो आणि भारतातले पंतप्रधान त्या हनुमानाला विसरतात। अरे हनुमानाचं जर स्मरण केलं तर लंकेत फिरायला जाऊन दहन करून वापस यावं लागतं। हे भारतीय पंतप्रधानांच्या लक्षात नाही आलं। हे ओबामा या हनुमान भक्तांनी हनुमान भूमीत येऊन सांगितलं होतं, याची आठवण करून देतोय। म्हणजे नागपूरचा संघ विश्वात पोहोचला का? अरे राष्ट्रपती अमेरिकेतले हनुमानाची पूजा करतात। आजचे राष्ट्रपती कुठचे अमेरिकेचे उघडपणे म्हणतात मोदी माझा दोस्त आहे। आता याच्याहून तुम्हाला अजून वैश्विक म्हणजे काय पाहिजे? तर एक मुद्दा लक्षात घ्या। 1925च्या आधी क्रांतिकारी जीवन बघितलं, काँग्रेसचं जीवन बघितलं, हिंदू महासभेचं जीवन बघितलं, सामाजिक संस्था बघितल्या। यानंतर सृजन योगी डॉक्टर हेडगेवारांनी हिंदू समाजाचं स्वॉट असेसमेंट केलं। स्ट्रेंथ, विकनेस काय, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट काय, आणि नंतर संघ प्रारंभ केला। आणि त्यांचं स्वॉट असेसमेंट किती परफेक्ट होतं लक्षात घ्या। त्यांच्या लक्षात आलं की 1-2% ब्रिटिश मंडळी आज जगावर राज्य करतात आहे, तर 1-2% लोक पुरेसे, हे 98% लोकांना पेलणारं काम नाही, हे त्यांच्या लक्षात आलं। आणि त्यांनी ठरवलं की 1-2%च निर्माण करील। आणि 1-2% निर्माण केले तर काय करीन? ते तेलुगू ब्राह्मण होते, त्यामुळे विजयनगर साम्राज्य जरी त्यांच्या डोक्यात होतं तरी महाराष्ट्रातला शिवाजी त्यांचं दैवत होतं। त्यांनी अत्यंत उघडपणे काहीही न लपवता संघाच्या 6 उत्सवात शिवाजीचा हिंदू साम्राज्यवाद प्रकटपणे 100 वर्ष राबवला। अरे लपवायचं कशाला?
हिंदू साम्राज्यवाद हा हिंदूंनीच बोलला पाहिजे आणि हिंदू साम्राज्यवाद महाराष्ट्रातला डॉक्टरांनी भारतात नाही नेला, जगात नेला. फक्त एक फरक लक्षात घ्या, अब्राहम धर्मातले साम्राज्यवाद तलवारीच्या भरोशावर असतात आणि भारतातला जो साम्राज्य असतो तो आध्यात्मिक असतो. बुद्ध धर्म जगात पसरला बिना तलवारीने, अहिंसेने. त्यामुळे शिवाजीचा साम्राज्यवाद हा तलवारीतून नाही तर अध्यात्मातून, विचारातून. आणि डॉक्टरांच्या लक्षात आलं की आपण एवढे महान ब्रह्मज्ञान असलेली मंडळी, पण आज आपण वाचाळ वेदांती झालोय. म्हणजे ब्रह्मज्ञानाची बडबड, फिलॉसॉफी अत्यंत उत्कृष्ट आणि सायकोलॉजीमध्ये मात्र आपल्याला 100 पैकी 0 मार्क मिळतात. त्यामुळे त्यांनी एक फॉर्म्युला असा काढला, तो फॉर्म्युला सांगतो आणि विवेक गोखलेंनी बेल वाजवायच्या आधी माझी खुर्ची घेतो. डॉक्टरांचा फॉर्म्युला असा होता की हे मला माहिती आहे पेलणार नाही लोकांना काम, येतील काही दिवस येतील, मग काही दिवस येतील हे गृहीत धरा. आता मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना, शिक्षण क्षेत्रातील लोकांना ड्रॉपआउट रेशो हा दुःखद वाटतो. ड्रॉपआउट रेशो म्हणजे काय? भारतातल्या मुली शाळेत येतात पण एंडपर्यंत शिकत नाही, मध्येच त्यांचं शिक्षण थांबतं, याला ड्रॉपआउट रेट म्हणतात. तो प्रचंड आहे भारतात. डॉक्टरांच्या लक्षात आलं की आपण जो फॉर्म्युला देतोय तर आपल्या संस्थेचा ड्रॉपआउट रेशो 99% राहणार आहे. नीट लक्षात घ्या, ड्रॉपआउट रेशो वाढला तर विकनेस म्हणतात. डॉक्टरांच्या डोक्यात आलं, जे त्यांनी गुरुजी गोळवलकरांना तेवढं समजून दिलं की आपण ड्रॉपआउट रेशोवर काम करू. म्हणजे काय? आपण संघ काढू, लोक येतील पण पेलणार नाही त्यांना, मग काही दिवसांनी कटतील, पळतील. मग संघाच्या ड्रॉपआउट रेशोमधनं काय करायचं? अरे काही नाही करायचं, ते संघाच्या शाखेतनं ड्रॉपआउट झाले तर आपोआप त्यांना संघ फॉर्म्युला समजलेला असेल, फक्त ती हार्डशिप पॉसिबल नाही लक्षात आलेलं असेल तर ती मंडळी संघ परिवार काढतील. मग गुरुजींच्या लक्षात आलं की संघाचा ड्रॉपआउट रेशो हाय आहे, त्यामुळे परिवार तर जन्माला येईल, पण परिवाराचं सुद्धा जर हार्डशिप पेलली नाही तर काय होईल? तर बाळासाहेब देवरस म्हणे काही होणार नाही, परिवाराच्या ड्रॉपआउट रेशो मधनं संघ सिंपदायझर तयार होतील. तो संघाचा फॉर्म्युला फार सोपा आहे. RSSच्या शाखेतून ड्रॉपआउट रेशो हाय आहे. अरे 2-4-5 वर्ष ते जमत नाही बरं. एक 2-4-5,000 10,000 लोक सोडले लाईफभर कार्य करणारे तर इतरांना नाही जमत. मग ड्रॉपआउट मधनं संघ परिवार तयार झाला, तिथेही ड्रॉपआउट आहे, तिथून संघ परिवार सिंपदायझर तयार झाले. आणि असं होता होता आज BJPचे मेंबर्सच 10 कोटीच्या वर आहे. मग बघा ड्रॉपआउट रेशो मधनं काय झालं, BMSच्या ड्रॉपआउट रेशो मधनं काय झालं, 100 संस्थेच्या ड्रॉपआउट रेशो मधनं काय झालं. तर 100 वर्षामध्ये ड्रॉपआउट रेशो संघाचा, संघ परिवाराचा 99% असल्यामुळे संघ विश्वमय झालेला आहे. या 100 वर्षात तो विश्वमय झालाय. आता एक अभ्यासातून फोरकास्ट करतो आणि थांबतो. संघाची जी आजची प्रार्थना आहे ती हिंदू राष्ट्राची आहे आणि विश्वातल्या हिंदू स्वयंसेवक संघाची जी प्रार्थना आहे ती हिंदू राष्ट्राची नाही आहे, ती जगन्मातेची आहे. ती ज्ञानेश्वरांच्या पसायदानासारखी आहे. त्यामुळे माझा अभ्यासातला फोरकास्ट की 100 वर्ष संघाचे झाले, राष्ट्र
साठी महत्वाचं कार्य झालंय. येणाऱ्या 22 वर्षामध्ये संघाची वाटचाल जगामध्ये पसायदानाच्या प्रार्थनेतून आपण हिंदू स्वयंसेवक संघाची प्रार्थना इंटरनेटवर उपलब्ध आहे ती वाचा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कृण्वन्तं विश्वम आर्यम किंवा वसुदैव कुटुंबकम या विचाराची प्रार्थना म्हणजे काय. तर हिंदू स्वयंसेवक संघाची प्रार्थना तर येत्या 22 वर्षात आपली वाटचाल मोकाशींच्या फीडबॅकमुळे हिंदू राष्ट्राच्या जागी भारतीय राष्ट्र नाही येणार विजयराव, तर हिंदू राष्ट्राची जागा भारतीय राष्ट्राची जागा विश्व मानवत्वाकडे हा देश या पृथ्वीवरच्या उरलेल्या देशांना घेऊन जाईल. आणि जे मोदी जे प्रॉडक्ट ऑफ RSS आहे ते म्हणतात युद्ध नाही बुद्ध. आणि सुरेश देशपांडे आपल्याला संघाचं अध्यात्म सांगून गेले ते येत्या 22 वर्षामध्ये आपल्याला वैश्विक पद्धतीने बघायला मिळेल. धन्यवाद.